श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्गतमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती। निःशेषदाढ्यापहामुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। तर आपण आज पुष्प 28वे श्रीरामचरणी अर्पण करतो। चातुर्मासानिमित्त आपण संत महिपती महाराजांनी लिहिलेली चरित्र पाहतो। श्री भक्तविजय ग्रंथ अध्याय 9 सुरू आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सुरू आहे। ज्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वर महाराज उतरले होते, भावंड उतरली होती, त्यांच्या त्या यजमानाकडे पितृतिथी होती। बाकीचे ब्राह्मण त्यांच्याकडे यायला तयार नव्हते आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या पितरांना आवाहन केल्यानंतर ते प्रगट झाले। त्यांनी ते सगळं ग्रहण केलं आणि स्वस्थाने वासा म्हटल्यानंतर ते पुन्हा पितर अदृश्य झाले। स्वस्था श्री गणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना स्वस्थाने वासहा म्हणता जाण अदृश्य झाले पितृगण। पैठणीचे सकळ ब्राह्मण परस्परे बोलती म्हणती ज्ञानदेवे नवर केले साक्षात पितर जेविले मृत्युलोकी हे कौतुक भले देखले ऐकले नाही की कर्मठपणाचा अभिमान धरुनी टाकले आमंत्रण तो अंगेचे येऊन पितृगण दक्षिणा घेऊन गेले की जैसा नीलग्रीवे नैवेद्य खादिला उगाची गुरव निवांत राहिला तैसे आज आपणाला झाले ऐसे वाटतसे। त्यांचा अधिकार माऊलींचा कळलेला आहे सगळ्या ब्राह्मणांना। आणि संत निवृत्तीदास महाराज आणि ही सगळी भावंड लहानपणाचा हा त्यांचं चरित्र त्यांचं चरित्र चाललेलं आहे। पैठणमधून ते निघाले आणि महालय क्षेत्राला येऊन पोचलेले। ज्या ठिकाणी महामाया त्या ठिकाणी आहे। महालय क्षेत्री येऊन वास्तव्य केले तर स्थानी प्रवरातीर्थी स्नान करून मोहिनी राजा असं भेटले। भगवंतानी मोहिनी अवतार घेतला होता। केव्हा अवतार घेतला होता भगवंतानी मोहिनी अवतार? ज्या वेळेला समुद्रमंथन झालं त्यावेळेला धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन बाहेर आले आणि राक्षसांनी त्यांच्या हातातला अमृत कलश घेऊन ते पळून जायला लागले।
तेव्हा भगवंतानी मोहिनी अवतार घेतला. ती मोहिनीला पाहिल्याबरोबर ते राक्षस तिच्यावरती लुब्ध होऊन गेले. मग तिने त्यांना समजावून सांगितलं, अरे बाबा दोघांनी मिळून कष्ट केलेत ना, तर त्या अमृताचा लाभ दोघांना मिळायला पाहिजे. एका पंक्तीला तुम्ही बसा, एका पंक्तीला देव बसतील. आणि त्याप्रमाणे त्या मोहिनीने देवांना अमृत वाढलं, पण या राक्षसांना अमृत वाढलं नाही. आता आपल्याला अमृत वाढलं नाही आणि त्याच्याऐवजी आपल्याला दुसरा काही पदार्थ वाढला आहे, हे त्या राक्षसांच्या लक्षात आलं नाही. कारण जसं जेवणामध्ये लक्ष नसलं ना, तर आपण काय जेवतोय, तिखट मीठ मसाला काय, त्याच्याकडे माणसाचं लक्ष नसतं. हां, तसं यांचं झालं. यांचं लक्ष कुठं होतं? यांचं लक्ष त्या मोहिनीच्या रूपाकडे होतं, राक्षसांचं. आणि त्यामुळे त्यांना हे लक्षात आलं नाही की या मोहिनीने आपल्याला अमृत वाढलेलं नाही, दुसरं काही वाढलेलं आहे. आणि अशा रीतीने देवांना अमृत मिळालं. त्या देवाच्या लाईनीमध्ये हा राहू येऊन बसला. चंद्राने त्याला खूण केली देवाना मोहिनीला, की हा राहू आलेला आहे तिथे. मग भगवंताने सुदर्शन चक्र टाकलं, तोपर्यंत राहूच्या तोंडामध्ये थेंब गेलेला होता. त्यामुळे त्याचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजू झालं. मग ते राहू आणि केतू झाले. तेव्हा हे जे सगळे चरित्र आहे, हा भगवंताने घेतलेला मोहिनी अवतार आहे. आणि तो मोहिनी अवतार त्या ठिकाणी आहे, तिथे माऊली गेलेले आहेत. मागुनी करुनी नमस्कार, मग परतले नारी नर निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर आणि बहीण मुक्ताबाई. मार्गी चालते स्वानंद भरित सप्रेम हरीचे, गुणवर्णित नाना प्रिय चातुर्य कवित नवरस उत्पत्ती करतात. महालय क्षेत्री उनी वास्तव्य केले, ते स्थानी प्रवरा तीर्थे स्नान करून मोहिनी राजास भेटले. तेथे गीतेवरी प्राकृतिका ज्ञानेश्वरी केली देखा, जडमूळा ज्ञान सकळिका मार्ग सोपा धाविला. आणि मग त्या मोहिनी राजाच्या क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एका खांबाला टेकून बसलेले. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. ज्या खांबाला टेकून माऊली बसले त्याला पैसाचा खांब म्हणतात. तो अजूनही आपल्याला तिथे पाहायला मिळतो. तेथे गीतेवरी प्राकृतिका ज्ञानेश्वरी केली लेखा, जडमूळा ज्ञाना सगळे का मार्ग सोपा दाविला. आधीच कनक सोज्वळ जाण त्यावरी केले रत्नकुंदन, की धान्याचे रांधले पक्वान्य रसने रुची कळावया. की सुवर्णाचे अलंकार केले ते सुंदरांगी जैसे शोभले, की सूक्ष्म बीज विस्तारले फळी फुली शोभत. की कल्पतरूची महिमा होती गुप्त, ती कल्पनेने केली सोवे सुशोभित. की पूर्ण कळेने अमृत वर्षत चकोरा प्रति चंद्रमा. तेवी गीतेचा अर्थ सखोल गहन त्यावरी केले प्राकृत लेखन, सज्ञान प्रेमळ भाविक जन तयासी ज्ञानी व्हावया. माऊलींनी गीतेवरती टीका केली, म्हणजे गीतेवरती ग्रंथ लिहिला, भाष्य केलं. त्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी. तेवी गीतेचा अर्थ सखोल गहन. म्हणजे गीतेमध्ये श्लोक आहेत 700, आणि त्या 700 श्लोकावरती माऊलींनी जी ज्ञानेश्वरी सांगितली त्याचे 9000 ओव्या झाल्या. म्हणजे एकेका श्लोकाचा विस्तार केवढा केला माऊलींनी. म्हणजे आई जसं एकाच घासाचे 9 घास करून मुलाला भरवते, हा घास काऊचा हा घास चिवचा करून, तसं माऊलीने एकेका शब्दाचं विश्लेषण करत करत एवढा मोठा ग्रंथ लिहिला. हे इतकं सगळं का करावं लागलं? तर सर्वसामान्य माणसाला ते समजायला पाहिजे अशा हेतूने त्यांनी लिहिलेलं आहे. ग्रंथ ऐकणं, ग्रंथ वाचणं निराळं आणि त्याचा अर्थ कळणं निराळं. मग सर्वसामान्य माणसाला त्याचा अर्थ कळावा हा माऊलींचा उद्देश होता. तेवी गीतेचा अर्थ सखोल गहन त्यावरी केले प्राकृत लेखन. कारण शब्दामध्ये कसे असतात,
ह्या ह्याच्यात ग्रंथात काय शब्दच आहेत ना, पण त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असतो. त्याला म्हणतात शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ, गुह्यार्थ, तत्वार्थ, गूढार्थ. म्हणजे एकाच शब्दामध्ये एवढे अर्थ लपलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी तो शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे हे कळणं महत्त्वाचं असतं. आणि त्या शब्दामध्ये दडलेला अर्थ उलगडून सांगायचा असतो. सूर्य उगवल्यानंतर कमळ असं फुलत जातं ना, तसे शब्दातले अर्थ असे सगळे फुलत जातात. तेवी गीतेचा अर्थ सखोल गहन त्यावरी केले प्राकृत लेखन. सज्ञान प्रेमळ भाविक जन त्यांसी ज्ञानी भाव्या. म्हणजे ह्या ज्ञानेश्वरी ऐकताना अत्यंत ज्ञानी माणसं ज्ञानेश्वरी ऐकत असतील तेही आनंदाने माना डोलवतील की किती मोठं ह्याच्यामध्ये माऊलींनी सांगितलं आहे ज्ञान म्हणून. जे भाविक असतील त्यांनाही आनंद होईल आणि ज्यांना हे सगळं जाणून घ्यायचं आहे त्यांनाही आनंद होईल. तव सद्गुरुनाथ निवृत्ती ज्ञानदेवा असे म्हणते, निजप्रीती आपले स्वबुद्धीचे मती अमृतानुभव करावा. आता निवृत्तीनाथाने सांगितलं माऊलींना की तू गीतेवरती ज्ञानेश्वरी लिहिलीस, म्हणजे या ठिकाणी तू काय केलंस की गीतेतल्या एका श्लोकाचा आधार घेतला, त्याच्यावर काही प्रवचन केलं. म्हणजे तुला प्रवचन करण्याला काहीतरी तू आधार घेतलास, गीतेचा आधार घेतलास आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन केलं, म्हणजे ज्ञानेश्वरी सांगितली. आता म्हणाले हे दुसऱ्या कवीने लिहिलेला ग्रंथ वाचून त्याच्यावरती तू काही अर्थबोध लोकांपर्यंत पोहोचवलास, त्याच्यातला गुह्यार्थ पोहोचवला. पण आता तुला जो अनुभव आलेला आहे, म्हणजे बघा काय श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास, आत्मसाक्षात्कार. मग हा जो आत्मसाक्षात्कार झालेला असतो त्याचा म्हणजे आपल्याला अनुभूती येणे. बघा काय आहे शास्त्रप्रचिती. शास्त्रप्रचिती म्हणजे शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण शास्त्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे. अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे, असं शास्त्रामध्ये सांगितलं. आता तेच गुरुच्या मुखातनं येतं. काय गुरुच्या मुखातनं येतं? अहम ब्रह्मस्मी, मीच ब्रह्म आहे. हे ते शिष्याला शिकवतात की तू म्हण मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मस्मी, मीच ब्रह्म आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चित आनंद स्वरूप असणारा परमात्मा म्हणजे मीच आहे, असं गुरुमुखातनं आपल्याला कळलं. की ज्या भगवंताला आपण शोधायला जातोय तो तर इथेच बसलाय. कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तो आतला हृदयामध्ये असणारा हा परमात्मा ज्याला शोधायला आम्ही बाहेर जातोय. आणि अंती अंतरीचा कोपर आम्ही शोधला आणि सुखाचा शोध माझ्या घरकुली या लागला. ते सगळं सुख आतमध्येच आहे. हे शास्त्रामध्ये सांगितलंय, तेच गुरुनी आपल्याला सांगितलंय. म्हणजे त्याला शास्त्रप्रचिती म्हटलंय, गुरुनी सांगितलं म्हणून गुरुप्रचिती म्हटलंय. आणि आत्मप्रचिती म्हणजे त्याचा स्वतःला आलेला अनुभव, त्याला आत्मप्रचिती म्हणतात. आणि म्हणून निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत वडील बंधू, ते निवृत्तीनाथ त्यांना सांगतात की आता तुला जो अनुभव आलेला आहे तो कशा स्वरूपाचा आहे? अमृत स्वरूपाचा अनुभव आहे. म्हणून तू आता अमृत अनुभवली. म्हणजे तुला स्वतःला आलेला अनुभव तू या शब्दामध्ये वर्णन करून सांग. आपले स्वबुद्धीचे मती अमृतानुभव करावा. अवश्य म्हणून ते क्षणी मग सगळ्याला सद्गुरू चरणे. मग स्वात्मबुद्धी विचारून अमृतानुभव ग्रंथ केला. आणि मग अध्यात्मावरती ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःला आलेला अनुभव तो त्या अमृतानुभवमध्ये लिहिला. काय अनुभव आलेला आहे हो माऊलींना? की
मीच परब्रह्म आहे हा अनुभव माऊलीनं आलेला आहे. तो त्यांनी शब्दामध्ये वर्णन करून सांगितला. कसा वर्णन करून सांगितला की पाया पडू गेले तव मीच मी एकली. पाया पडायला गेले तर लक्षात आलं की अरे सर्वत्र भरलेला परमात्मा माझ्याही आतमध्ये आहे आणि याचा मग सगळं अदृश्य झालं आणि मीच एकटी आहे. म्हणजे मीच सर्वत्र भरून राहिलेलो आहे हा अनुभव मला प्राप्त झाला असं माऊली म्हणतात. पाया पडू गेले तव मीची मी एकली. मग असे जे अनुभव आले, देखिला देखिला देवाचा मी देवो फिटला संदेहो. आता काय अनुभव आलाय? मनामधला संदेह नाहीसा झाला. कुठला? आत्तापर्यंत तो देव वेगळा म्हणजे तो निर्गुण निराकार आहे असं, म्हणजे सगुण काहीच नाही आहे, जे जे दिसे ते ते नाशिवंत असं द्वैत होतो मनात, की तो निर्गुण निराकार परमात्मा खरा आणि जे जे दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत. त्यामुळे तो जे काही दिसतंय त्याच्यामध्ये नाहीच आहे का काय. पण आता लक्षात आलं की नाही, निर्गुण निराकारही तोच आहे आणि सगुण साकार सुद्धा तोच आहे. त्यानेच निर्माण केलेले हे सगळे विश्व आहे. हा अनुभव आला की तो परमात्मा सगुण रूप घेऊन उभा आहे. मग तो परमात्मा म्हणजे ज्या परब्रह्माला आम्ही शोधायला चाललोय ते परब्रह्म सगुण स्वरूपामध्ये उभा आहे. कुठं उभा आहे? शंकराचार्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही परब्रह्म पाहिलं का आणि परब्रह्म कुठं आम्हाला दिसेल का, म्हणजे सगुण या चर्मचक्षुने दिसेल का. ज्ञानदृष्टीने तो परमात्मा चराचरात भरलेला दिसेल, पण चर्मचक्षुने आम्हाला हा परब्रह्म परमात्मा पाहता येईल का. मग शंकराचार्यांनी सांगितलं की ते परब्रह्म तुम्हाला ह्या चर्मचक्षुने म्हणजे आपल्या डोळ्यांनी पाहता येईल. म्हणजे कुठं आहे ते? महायोगपीठे तटे भीमरथ्यांवर पुंडरीकाय रातुमुनींद्र हि सभागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म पाहायचं असेल पांडुरंगाच्या दर्शनाला, ते परब्रह्म त्या ठिकाणी सगुण साकार उभा आहे. मग हाच अनुभव कोणाला आला? माऊलींना आला. म्हणजे परब्रह्म कुठं आहे? तुम्ही पाहिलाय का देव? माऊली म्हणतो तो पाहिला. देखिला देखिला देवाचा मी देव फिटला संदेहो निमाले दुजेपण. काय अनुभव काय माऊलींना आलेला? फिटला संदेहो, मनामध्ये असलेली सगळी शंका नाहीशी झाली. फिटला संदेहो निमाले दुजेपण. देव आणि भक्त वेगळा आहे हा भावच नाहीसा झाला. तोच देव आणि तोच भक्त, त्याच्यामध्ये काही फरक नाही, तोच आहे दोन्ही. वीरांचीचा अभिमान व्हावया गलिता गोवत्स्य निर्मी कृष्ण. आता तेवी अहम बुद्धी पाखांडी जलपद अमृता अनुभव. त्यासाठी ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाचा गर्व हरण करण्यासाठी परमात्म्याने गाई वास्त्र सत्यलोकाला सगळी गाई वास्त्राची रूपं घेऊन त्या ब्रह्मदेवाचा गर्व हरण केला, अहंकार नाहीसा केला, तसं अमृतानुभव वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये असलेला अहंकारही नाहीसा होतो. तेवी अहम बुद्धी पाखांडी जलपद अमृतानुभव. त्यासाठी मग आदिशक्ती माळसे प्रती नमस्कारून निज प्रती स्वदेशा जावया निश्चिती. तेथून सत्व निघाले मार्गी चालता चौघेजण सप्रेम करते नामस्मरण. रात्री नगरात उतरून हरिकीर्तन करतात ती निघाले. भगवंताचं नामस्मरण चाललेलं आहे रस्त्याने जाताना. माया ममता मानापमान सांडून देहाचा अभिमान ब्रह्मादी पिपिलिकादी करून लिखती समान समदृष्टी. मार्गी चालता एके दिने उतरले आळंदीचे वने. वेद बदला तो तय स्थानी पशुशांत झाला. तयाज वैसून समाधीशी पाविला सायुज्य पदास. संत दयाळू कृपानिधी अभया वरदी सर्वदा. मग समाधीचे करून पूजन तयारी केले. सेंदूरलेपन म्हसोबा ऐसे नाम आविधान अध्यापी स्थान आहे ते. आणि मग त्या रेड्याला ही समाधी दिली माऊलीने. अलंकापुरी जावयासे तेथून निघाले वेगेसी. मुक्ताबाई म्हणे निवृत्तीशी जन्मभूमीचे पहावे.
आळंदीसी येता जाणा आनंद वाटला, सकळ जना प्रेम भावे वंदिती, चरणाक्षेमालिंगन देतात. प्रतिष्ठाने झालो तांतो आधीचे लोकांसुद्धा श्रोत सोपान देवी दाखविले पत्र ऐकून विस्मित सकळीक. आणि ही चारी भावंडं ज्यावेळेला आळंदीला परत आली त्यावेळेला सर्वांनी त्यांचं सन्मानपूर्वक स्वागत केलं. म्हणजे जी लोक त्यांना नावं ठेवत होती तीच आता लोक चांगली म्हणायला लागली. म्हणजे काळ कसा आहे बघा, काळ असं आपल्याला अनुकूल आला की सगळं चांगलं आणि काळ प्रतिकूल झालं की सगळं वाईट. काळ प्रतिकूल होता त्यावेळेला सगळी लोक माऊलीनं नावं ठेवत होते. आता काळ अनुकूल आलेला आहे. प्रतिष्ठानच्या लोकांनी त्यांना पत्र दिलेलं आहे. म्हणले आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं नंदी जेवताना, रेड्यामुखी वेद बोलवताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. आणि ही सगळी हकीकत तोपर्यंत आळंदीतल्या लोकांना कळलेली होती. तेच पत्र सोपान देवाने त्या आळंदीतल्या ब्राह्मणांना दिलं. पत्री लिहिले साचार हे तिघे देवांचे अवतार ऐसे ऐकून तुझ्यावर तटस्थ झाले मानसे. पैठणीचे पत्र ऐकून मान्यता करते सकळ ब्राह्मण जेवी बृहस्पती आज्ञे करून इंद्रादिदेव वर्तले. श्री व्यासमुखीचे पुराण प्रमाण मानते पंडितजन की सच्चे शगुरुआज्ञे करून अध्यात्म ज्ञान अभ्यासे. की समीर तैसा धावे जिकडे मेघही तैसा पडे तिकडे. की मनास लागली जायची ताडी इंद्रिय तैसी राहते. की वासरवणी जिकडे जाय आदित्य वृक्ष तैसाचे होय. की ओघा ऐसे जीवन बाहे धावत जाय चपळतो हे. समीर जाय ज्या प्रदेशाची पताका तिकडेच फडकते. गायना ऐसी वा देवाचती अवसान गती टाकून. देवी प्रतिष्ठान करायचे अनवते ब्राह्मण वंदित येत याते तिन्ही देव अवतरले सत्य ऐसे बोलत परस्परे. ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेला ढग जातात किंवा ज्या ठिकाणी मन जातं त्या ठिकाणी इंद्रिय धावतात. ज्या बाजूला सूर्य जातो त्या बाजूला ती सूर्यफुलं तिकडे पाहत असतात. जसा सूर्य जाईल तसे ती सूर्यफुलं सूर्याकडे पाहत असतात. तसं त्याने आणि ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेने ध्वज फडकत असतो. अशा रीतीने पैठणातल्या लोकांनी सांगितल्यामुळे आळंदीचे ब्राह्मण ज्ञानेश्वर माऊली या चौघांना देव मानायला लागले की खरंच आहे. त्यांनी प्रत्यक्ष रेड्यामुखी वेद बोलवलेला हे पंडितांनी लिहून पाठवलं आहे. मग त्यांचा विश्वास बसला. देवी प्रतिष्ठान करायच्या नव्हते ब्राह्मण वंदित ते तिन्ही देव अवतरले सत्य ऐसे बोलत परस्पर हे सप्रेम करता हरी कीर्तन श्रवण करते सकळ जन म्हणते हे आमा कारणा अवतरले सद्गुरू तव एक विसोबासाठी म्हणून बहु कोटील होता ब्राह्मण तो या चौघा कारण रात्रंदिवस निंदित असे. आणि आता लोक ज्ञानेश्वर माऊलींचं निवृत्तीनाथांचं कीर्तन ऐकायला जमायला लागले मोठ्या आनंदाने. पण ज्ञानेश्वर महाराजांचा इतका नावलौकिक वाढतो हे विसोबा चाटीला मात्र आवडलं नाही. म्हणे हे संन्यासाचे पुत्र की त्यांचे न पावे वक्रायसे म्हणून अहोरात्र निजे मानसी जल्पसे. पतंग जे विसोभावृती विजू पाहे दीपका प्रती की खद्योत म्हणे आगवस्थी नाही ऐसी करेना. की प्रल्हादासे देखताने हिरण्यकशिपू जल्पे म्हणे की धर्माची कीर्ती ऐकून काने दुर्योधन म्हणे संतापे. की रामप्रतापाची ऐकता मात दशकंठ जीवी संतापत. की ग्रंथ देखता प्राकृत द्वेषे पंडित निषेधित ये. की संपूर्ण देखता निशापती तस्कर त्याची हेळना करते. की सहदेव माता असे हेळसे ती द्वेषे करून ज्योतिषी. त्याची परी विसोबासाठी अखंड बाहे कृतदृष्टी कोठे पडता दृष्टादृष्टी होतसे कष्टी हे देखोने. म्हणे हे संन्यासाचे बाळक त्याचे कदान पहावे मुख दृष्टादृष्ट होता देखा आपण ऐसे करतीला. तव कोणी एकेकाळी सणाला दसरा दिवाळी निवृत्ती देवते काळी मुक्ताबाई बोलिला. म्हणे उत्तम मांडे करून भोजन घाले आम्हाला गुणे अवश्य म्हणून ते क्षणी शिधा साहित्य आणले. मांडे रांधणे आणावेसे जातसे कुलाल शाळेशी मार्गी जातात तशीशी विसोबावची देखला. म्हणे भेणे ते समय आडला पाले मुक्ताबाई येरू धावून निलवला हे तिचं गाणे बोलता. म्हणे कवण्या कार्याशी धावत जाते से मज सांगतो तिथं मुक्ताबाई ऐकोनी मात चळचळ कापतेरवा. जैसा वारण देखता दृष्टी कवणीस भय उपजे पोटी. की ससाण देखता दृष्टी कोकिळा कापे सरतरा. की हरिणी वनात धुंडिताची वन दृष्टी व्याघ्र देखला दुरून. की गौतमी देखता पंचानन भय कापत चळचळा. तेवी भय पाहून या पाहता येते प्रत्युत्तर कुळा शाळे सत्वर जाते खापराणावया. मांडे करावे तरी आज्ञा केली निवृत्तीनाथे ऐसे ऐकून या मात विसोबा हसतेरवा.
मुक्ताबाई धरून ताडण कुलाला असे सांगे जाऊन खा परदेशीस लागून तरी शिक्षा करीन तुझा आता. एकदा निवृत्तीनाथाने सांगितलं मुक्ताबाईंना की मांडेकर सगळं साहित्य आणलं, आता खापर आणण्यासाठी ती कुंभाराच्या आळीत निघाली. तेवढ्यात विसोबा आला तिकडनं. म्हणजे कुठं धावतेस तू? नाही म्हणले, माऊली निवृत्तीनाथाने मला सांगितलं आहे, दादाने मला सांगितलं आहे की मांडेकर आणि त्याच्यासाठी मांडेचं साहित्य आणलेलं आहे आणि मी आता खापर घ्यायला चालले कुंभाराच्या आळीत. विसोबा खेचर तिथे गेला आणि त्याने सांगितलं त्या कुंभाराला की हिला अजिबात ते खापर देऊ नकोस. मुक्ताबाईशी करून ताडण कुलाला असे सांगे जाऊन खापर दिसलीस कारण इथं लागून तरी शिक्षा करीन तुझा आता. माझे द्रव्य आहे तुम्हावर ते आताच मागायचं तुला वचन ऐकून चिंता तुर कुलाल झाला ते समय. पहा म्हणाले, माझ्याकडनं तू पैसे उसने घेतलेस, जर हिला खापर देशील तर सगळे पैसे मला आधी परत कर, मग हिला खापर दे. आता त्याची काय ऐपत नव्हती सगळे पैसे एकदम परत करण्याची. त्यामुळे तो कुंभार म्हणाला मुक्ताबाईंना की मी काही तुम्हाला खापर देऊ शकत नाही, कारण हा सांगतो देऊ नका आणि मी त्याच्याकडनं पैसे घेतले असल्यामुळे त्याचं ऐकणं मला भाग आहे. माझे द्रव्य आहे तुम्हावरी ते आताची मागे सतुराय वचन ऐकून चिंता तर कुलाल झाला ते समय. कोठे प्राप्तांश नसता जाण संसारी लोकांचे देणे द्रव्य देणे शरीरी योग झाला धारण तर ईश्वर क्षोभ जाणावा. ग्रहस्थाश्रमी दरिद्र लेख की वृद्धपणे होय पुत्र शोक पूज्यस्थानी नीती लोक तरी देवक्षोभ जाणावा. अभ्यास केला जन्मावर समय नाठवे प्रत्युत्तर विकल्पचित्ते उठीपार तरी दे ईश्वर क्षोभ जाणावा. वैर्या सापडे आपले वर्म त्यासारखे बोलते सकळ जन चित्ते संताप वाढता जाण तरी ईश्वर क्षोभ जाणावा. अन्ना वाचून कुटुंब वत्सल प्रवासी करी तळमळ करी कांता करी हळहळ तरी देवक्षोभ जाणावा. वृद्धपणे गात्रे विकळ पुत्र न घेती समाचार सकळ कांता करी तसे पुत्र घेती समाचार सकळ कांता करतसे तळमळ तरी ईश्वर क्षोभ जाणावा. असो बहुत काय व्युत्पत्ती ज्याचे कर्म त्याची भोगती विसोबाचे ऐकून वचनोक्ती कुलालोकाचे राहिला. अरे म्हणले, ज्याचं त्याचं कर्माप्रमाणे असतं, यांचं कर्मच खडतर आहे, हां याला काही देऊ नकोस. औषध घेऊन सुद्धा शारीरिक व्याधी बरी होत नसेल तर समजायचं की परमेश्वराचा आपल्यावर कोप झालेला आहे. हां सगळे रिपोर्ट ओके, पण म्हणजे याचं आपलं आतनं काहीतरी राहिलेलं आहे, चुकलेलं आहे. काय राहिलं, काय चुकलं? हां देवक्षोभ जाणावा. अभ्यास केला जन्मवर समय नाठवे प्रत्युत्तर. हां देव रागवलाय कशावरून ओळखायचं? त्यांनी सांगितलं की आयुष्यभर अभ्यास केला पण परीक्षेच्या वेळेला आठवत नाही. देवक्षोभ जाणावा. आपल्या वैऱ्याच्या हातामध्ये आपली एखादी चूक सापडावी, समजायचं देवक्षोभ जाणावा. वैर्या सापडे आपले वर्म त्यात सारखे बोलते सकळ जन चित्ती संताप वाढता जाणं तर ईश्वर क्षोभ जाणावा. आपल्याला राग अनावर होतोय असं लक्षात आलं की समजावं आपलं काहीतरी चुकलंय. अन्ना वाचून कुटुंब वत्सल प्रवासी करी तळमळ करी कांता करी हळहळ तरी देवक्षोभ जाणावा. प्रवासामध्ये खायला मिळालं नाही की समजावं काहीतरी आपल्या हातनं चुकलेलं आहे. असो बहुत काय व्युत्पत्ती ज्याचे कर्म त्याची भोगती विसोबाची ऐकून वचनोक्ती कुलालोकाच राहिला. ज्याचं कर्म त्याला भोगावं लागतं म्हणाले. आहे जो सुखदुःख दोष नशिबी, आहे जो सुखदुःख भोग नशिबी कोणास तो ना टळे. जे काही आपल्या नशिबात सुख असेल तर सुख मिळणार आहे, दुःख असेल तर दुःख वाटायला येणार आहे. का? ते आपल्या गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे. प्रयत्न करायचेच, पण सुख मिळेल याची गॅरंटी नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाही. हां सुख मिळालं तर चांगलंच आहे. हां पण आपलं प्रारब्ध कसं आहे त्याच्यावर, म्हणजे प्रारब्ध अनुकूल असेल ना तर त्या आपण केलेल्या प्रयत्नाला चांगलं यश प्राप्त होतं. आपलं प्रारब्ध आपल्याला अनुकूल नसेल तर प्रयत्न करून सुद्धा यश आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून काय म्हटलंय, आहे जो सुख दुःख भोग नशिबी कोणास तो ना टळे. आपल्या नशिबाच्या वाट्याला आलेलं सुख आणि दुःख हे भोग आहेत, ते कोणालाही चुकत नाहीत. राम लक्ष्मणाला 14 वर्ष वनवास चुकला नाही, सीतेला
का पांडवांना 14 वर्ष वनवास चुकला नाही. आहे जो सुखदुःख भोग नशिबी कोणास तोना टळे. आहे जीवित हा हिशोब सगळा हा बोध चित्ती ठसे. देणे हे गतजन्मीचे सकळही सव्याज देणे असे. गेल्या जन्मात आपण घेतलेले व्याजासहित परत करतोय. कुणाला त्रास दिला असेल तो व्याजासहित आपल्याला त्रास भोगावा लागतोय. कुणाला आपण पैसे दिले असतील व्याजासहित ते परत करायची वेळ येते या जन्मामध्ये. तेव्हा जे काही दुःख दिलं असेल तर ते दुःख व्याजासहित फेडावं लागतं. पैसे दिले असतील मागच्या जन्मात कोणाचे घेतले असतील आणि परत केले नसतील या जन्मामध्ये फेडावेच लागतात. असो बहुत काय व्युत्पत्ती ज्याचे कर्म तेची भोगती. विसोबाचे ऐकून वचनोक्ती कुलालोकाचे राहिला तो मुक्ताबाई येऊन तेथं. आता विचार करणार, एकाच घरामध्ये जन्मलेली 4 भावंड आहेत. एकाच म्हणजे एकाच घरामध्ये म्हणजे कुळ तेच, आई वडील तेच, पण 3 मुलांचं उत्तम चाललंय आणि एकाचं चाललं नाही. काय म्हणणार तुम्ही त्याला? ह्याचं प्रारब्ध आड येत आहे असंच म्हणावं लागेल ना. हा मुलगा प्रयत्न करत नाही, तो चौथा करतोय ना, पण प्रयत्न करून सुद्धा त्याला यश मिळत नाही. बरं, प्रयत्न प्रामाणिकपणे करत नाही असं नाही, प्रामाणिकपणे प्रयत्न करून सुद्धा त्याला यश प्राप्त होत नाही. आणि तिघांना थोड्या प्रयत्नात सुद्धा यश प्राप्त झालं. मग काय म्हणणार? विचार करावा आपला पण. कुलाल म्हणे तेच अवसरे रांधण नाही आमचे घरी. आवा वाजले यावर घेऊन जाई सत्वर. आई सेवे ऐकून या निज माया आश्रम आली परतोन. या चिंताक्रांत होऊन या करुणास्वरे रडत असे. तो स्नान करून सत्वर मठा आले. ज्ञानेश्वर मुक्ताबाईचा करुणास्वर श्रवणी अवचित पडेला. ज्ञानदेवी धरून पोटी करी कुडाळून बघितलीसी म्हणे किमर्थ कष्टी होसी. सांग मजपाशी सत्वर म्हणे मांडे रांधणे आणाव्यासी. जात होते कुलाल ग्रहासे तो विसोबा मार्गे भेटोनी मजसी. ताडण केले सक्रोध त्याने सांगितले कुलालासे की खापरने द्यावे मुक्ताबाईशी. मग येऊन आश्रमाशी शोक करीत बसले. माऊली आले. माऊली विचारलं का ग मुक्ते, का रडते? काय सांगू दादा, निवृत्तीनाथाने मला सांगितलं मांडे कर. मांडे करण्यासाठी मी खापर आणायला कुंभाराकडे गेले. वाटेमध्ये विसोबा भेटले. त्यांनी मला मारलं आणि कुलालालाही जाऊन त्या कुंभाराला जाऊन सांगितलं की हिला खापर देऊ नकोस. आता दादा खापरच नाही मिळालं तर मी मांडे कशावर करू? मग ज्ञानदेव म्हणे मुक्ताबाईशी व्यर्थ तू का चिंता करशी. आम्ही त्याचे स्वभावाशी उपाय काय करावा? काय करणार म्हणजे एखाद्या माणसाचा स्वभाव असतो, म्हणजे आपण लोकांचा स्वभाव बदलू शकत नाही. एखाद्या माणसाचा स्वभाव काय असतो? लोकाला त्रास देणं हाच स्वभाव असतो. म्हणजे दुसऱ्याच्या स्वभावाला काही औषध नाही. माऊली म्हणतात काय करणार, त्याचा तो स्वभाव आहे, त्रास देणं हाच त्याचा स्वभाव आहे, त्याला काही इलाज नाही म्हणजे. मग योगधारणा करून ज्ञानदेवी पेटवला पंचाग्नी. ज्वाळा निघते मुखातून आरक्त नाही दिसतात. जांबुनद तप्त सुवर्ण तैसी पाठ आरक्तवर्ण विसोबा बाहेर उभारून कौतुकदृष्टी पाहत असे. आणि मग माऊलीनी योगधारणेने आपल्या शरीरातला अग्नी प्रज्वलित केला. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अग्नी आहेच. बघा, आपल्या अंगाला हात लावला तर अंग गरम लागतंय, म्हणजे आतमध्ये अग्नी आहेत. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अग्नी आहे, पण तो योगमायेने प्रदीप्त केला, वाढवला. आपण गॅसचं जसं बारीक मोठं करता येते का नाही, आपल्याला गॅस मोठा करतो का नाही आपण, तसा तो त्याने योगमायेने माऊलीने आपल्या शरीरातला अग्नी प्रज्वलित केला. आणि अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर काय झालं? ज्ञानेश्वर माऊलीच्या मुखातनं ज्वाळा बाहेर पडायला लागल्या. डोळे लाल बुंद झाले. पाठ एखादा तवा गरम तापावा तशी पाठ तापलेली आहे, लाल बुंद झाली पाठ. आणि विसोबा बाहेरून सगळं हे पाहतोय दृश्य. मग मुक्ताबाईस म्हणे ज्ञानेश्वर मांडे करावे पाठीवर. तेणे साहित्य आणून सत्वर लोटले आरवार. तेव्हा क्षण एक न लागता जाण मांडे सिद्ध केले तिने. ज्ञानदेवे जठराग्न शांत केला ते काळी. स्वानंद ताटे साचार सप्रेम भक्तीची वाढली क्षीर शांती सुखतेची साखर गोडी अपारची. त्यात स्वानुभवाचे मांडे तुरंत चौघे बसली. समागमे जाण निवृत्ती ज्ञानदेव सोपान चौथी बहीण मुक्ताबाई. आणि मग माऊलीने सांगितलं मुक्ताबाईला, माझ्या पाठीवर मांडे भाज
आणि तिने मांडे भाजले. नंतर चौघाही भावंडांनी जेवण केलं. विसोबा हे सगळं बाहेर उभारून पाहत होता. श्रीहरी भोगता म्हणून ग्रास घेती अवघे जण विसोबा बाहेर उभा राहून कौतुकदृष्टी पाहत आहे. अनुताप धरून चित्ती म्हणे, या केवळ ईश्वरमूर्ती म्या व्यर्थ छळले या प्रती विचार चित्तीनं केला. रत्नहिरी याची लागण खाणी ती मधु भासले काचवणी घेऊन विकल्याची कोपणी चिंतामणी झुकला. कल्पतरुची देखून झाड हिवर म्हणून लावली कुऱ्हाड अमूल्य हिरे आंधळ्या पुढे दगडासारखे तरी असे कुपीत घातले. गंगा जीवन उन्मत्ताशी वाचले मध्यवान की जवळी येता निधान दिशे कृष्ण निर्दैव. श्रीकृष्ण परब्रह्म अवतार जाणा दुर्योधन म्हणे आमचा मेहुणा तेवी म्या विकल्प धरून मना व्यर्थ छळणा केली. म्हणाले, ज्याप्रमाणे आंधळ्याच्या पुढे रत्न हिरं गाऱ्या ठेवलं तर त्याला कळत नाही, तसं माझं झालं. मी ज्ञानदृष्टीने आंधळा होतो. म्हणाले, मला माऊलींचं महत्त्व, या चारी भावंडाचं देवत्व कळलंच नाही. त्याला पश्चाताप झाला. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण परब्रह्म अवतार होता, पण त्या कौरवांना वाटायचं हा आमचा भाऊच आहे, आमचा दुर्योधन म्हणायचा हा आमचा मेहुणा आहे. तेवी म्या विकल्प धरून मला व्यर्थ छळणा केली की ऐसा अनुताप धरून म्हणे, आता यासी जावे शरणा बळे उच्चिष्ट प्रसाद बक्षून आपले सोयीत करावे. म्हणले आता यांचे पाय धरावेत. आणि मग ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई खात होते, त्यांच्या ताटातलं उष्टान्न या विसोबा ताटीने खाल्लं. ऐसा अनुताप धरून म्हणे, आता यासी जावे शरणा बळे उच्छिष्ट प्रसाद बक्षून आपले सोयीत करावे. ऐसे म्हणून या त्वरित धावत आला आश्रमात. जेवीत बसले होते तेथे आला त्वरित त्या ज्ञानदेवेत एक क्षणी ताट ठेवली लपवणी. म्हणे, बळे झडप मारून एक ग्रास उचलून घेतला. मुखात घालता सत्र काय बोलती ज्ञानेश्वर, तू का होसी का खेचर सर परता वेगेसे. ऐसे ऐकोने आव आणि हाच उपदेश धरला. म्हणे, परापशंतीमध्ये होणे वैखरी परावर्ता सर तसे तहू वाचातीत जे असे तेथे मिळाला. समरसे या विद्येचे कळवसे काळवसे समूळ गेले. तेव्हा नाद निघाला घंटेतून तै झाला लीना. देवी स्वरूपी समरसून अभिन्नपणे राहिला. आणि तो विसोबा खेचर येतोय पाहिल्याबरोबर माऊलीने काय केलं, आपलं ताट मागे लपवलं. तेवढ्यात त्यांनी मागे जाऊन त्या माऊलींच्या ताटातला घास खाल्ला आणि माऊलींच्या मुखातनं शब्द निघाला, अरे खेचर म्हणजे गाढव येऊन जे ताटातला उष्टा अन्न खातं तसं तू करायला सर परता खेचर खेचर असं म्हणले. आता खेचर शब्द माऊलींच्या मुखातनं बाहेर पडलाय आणि त्या विसोबा चाटीने त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातनं पडलेला शब्द हा आपल्यावर झालेला अनुग्रह आहे हे त्याला कळलं. आणि मग त्याला तिथेच समाधी लागली. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या 4 वाणी आहेत माणसाला. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या 4 वाणी आहेत. परावाणीच्या पलीकडे आहे तो परमात्मा, परावाणीच्या पलीकडे आहे. हा परावाणीच्या पलीकडे असलेला परमात्मा त्याला जाणवायला लागला. कुणाला विसोबाला माऊलींचा अनुग्रह झाल्यामुळे. जसा घंटेतला नाद घंटेतच विलीन होऊन जातो तसं याचं मन शांत झालं. नाद निघाला घंटेतून तेचे स्थानी झाला लीन. तेवी स्वरूपी समरसोन अभिन्नपणे राहिला. मग जोडून या दोन्ही कर मस्तक ठेवले चरणावर ज्ञानदेवे जाणून अंतर अभयवर दिला. आणि मग विसोबा चाटीने ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले. महाराज म्हणाले, मला क्षमा करा. मग जोडून दोन्ही कर मस्तक ठेवले चरणावर ज्ञानदेवे जाणून अंतर अभयवर दिला. होता नारदाचे दर्शन वाल्मिकी टेकेला टाकेला. तामस गुण देवी ज्ञानदेवाची संगती करून सत्वलक्षण आले की आता स्वभाव बदलता येत नाही असं आपण म्हटलं मगाशी. हा स्वभाव बदलण्याचं सामर्थ्य कोणामध्ये, संतांच्यामध्ये. माऊलीने त्याच्यावर कृपा केली आणि त्याच्यातला तामसपणा निघून गेला. वाल्मिकी टाकेला तामस गुण देवी ज्ञानदेवाचे संगती करून सात्विक लक्षण आले की सरपरता खेचरा ऐसे ज्ञानदेवे म्हणितले तयास विसोबा खेचर नाम तयास तैपासून म्हणतात. आता त्याचं पहिलं नाव होतं विसोबा चाटी. आता लोक त्याला विसोबा खेचर म्हणून ओळखायला लागले. विसोबा खेचर नाम त्यास तैपासून म्हणतात. हे पुढे कथा ते सुरस श्रुती परसावी सावकाश श्रवणी पडता सकाळ दोष जाती उदास होणे
जैसा उगवता वासरमणी तिमेज आहे मावळोनी टीव्ही भक्त विजय पटरा श्रोण्या विद्या अर्पण जाते की लोहा लागे परी स लागता जाण नाम रूप पालटे न लागता क्षणा देवी भक्त कथा करता श्रवण प्रपंच भान जात असे त्यांची चरित्रे आणि अनिर्वाच्य जाण वजविता श्री रुक्मिणी रमण महिपती साले पायी पण निमित्त कारण व्हाव्या स्वस्त श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टे जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त नवमाध्याय रसाळा श्रीकृष्णार्पणमस्तु कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।